अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे. निकाल लागल्यावर विरोधकांना समजेल असे मोठे दावे करत ज्यांनी सोलापूर विधान परिषदेत विजयाची स्वप्ने पाहिली होती, त्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा प्लॅन मात्र पार कोलमडला गेलाय. संख्याबळ नसतानाही केवळ हवेत इमले बांधणाऱ्या मोहिते पाटलांना भाजपच्या रणनीतिकार टीमने थेट आसमान दाखवलंय. सोलापूर विधान परिषदेच्या या रणांगणात नेमका काय खेळ झाला, मोहिते पाटलांचा डाव कुठे फसला आणि भाजपचे राजेंद्र राऊत कसे किंगमेकर ठरले, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी एकतर्फी आणि दणदणीत विजय मिळवलेला आहे. त्यांना पहिल्या पसंतीची तब्बल 483 मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांना अवघी 118 मते मिळवता आलेली आहेत. विजयासाठी 301 मतांचा कोटा आवश्यक होता, पण राजेंद्र राऊतांनी तब्बल 365 मतांच्या अफाट फरकानं विजय मिळवून मोहिते पाटील गटाचा फुगा फोडलाय. खरं तर ही जागा संख्याबळानुसार भाजपसाठी अगदी सोपी मानली जात होती. निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा असतानाच ऐनवेळी धैर्यशील मोहिते पाटलांनी चक्रे फिरवली. त्यांनी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना रिंगणात उतरवून भाजप समोर मोठं आव्हान उभं केलं. मोहिते पाटलांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावलेली होती. त्यांनी मतदारांची गणिते जुळवण्यासाठी थेट होडगी माताचे महंत शिवाचार्य महास्वामी यांची भेट घेतली, जेणेकरून सोलापूरमधील निर्णायक लिंगायत मते आपल्याकडे वळवता येतील. याशिवाय नाराज गट, स्थानिक आघाड्या आणि MIMच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचून त्यांनी महायुतीची मते फोडण्याचा छुपा प्रयत्न केलेला होता. पण हा सर्व प्लॅन सपशेल फेल ठरलाय. आता प्रश्न पडतो की एवढी जोरदार तयारी करूनही मोहिते पाटलांचा पराभव का झाला? याचं पहिलं कारण आहे अदृश्य शक्तींनी फिरवलेली पाठ. मोहिते पाटील ज्या नाराज नेत्यांच्याच म्हणजे अदृश्य शक्तीच्या जोरावर निवडणूक लढत होते, त्या सांगोल्याचे शहाजी बापू पाटील, अक्कलकोटचे सिद्धराम मेहत्रे आणि पंढरपूरच्या भालके तसेच परिचारक गटाने ऐनवेळी महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि यामागचं दुसरं कारण म्हणजे प्रशांत परिचारकांची निष्ठा. उमेदवारी न मिळाल्यामुळे परिचारक गट भाजपचा गेम करणार अशी चर्चा जाणीवपूर्वक पसरवली गेली होती. मात्र प्रशांत परिचारक यांनी पक्षाची प्रामाणिक राहत शांतपणे काम केलं आणि भाजपची मते सुरक्षित ठेवली. मोहिते पाटलांना दुसरा मोठा धक्का बसला तो त्यांच्याच गोटातील नेत्यांच्या बंडखोरीमुळे. माढ्याचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माळशिरसचे उत्तम जानकर या तिघांनी थेट महायुतीच्या राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिला होता. या नाराजीचं मूळ कारण होतं उमेदवारी वाटप. उत्तमराव जानकर हे त्यांचे सुपुत्र जीवन जानकर यांच्यासाठी आग्रही होते, पण त्यांचा फॉर्म मागे घ्यायला लावून मोहिते पाटलांनी वसंतराव देशमुख यांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती. या अंतर्गत वादाचा आणि चुकीच्या उमेदवार निवडीचा मोठा फटका मोहिते पाटलांना बसला आणि त्यांच्याच माणसांनी त्यांची साथ सोडली. या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाचं खरं श्रेय जातंय ते म्हणजे भाजपच्या 3 नेत्यांना, पालकमंत्री जयकुमार गोरे, राम सातपुते आणि स्वतः राजेंद्र राऊत यांना. विधानसभा निवडणुकीत बार्शीमधून राजेंद्र राऊत आणि माळशिरसमधून राम सातपुते यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ही निवडणूक दोघांसाठी देखील प्रतिष्ठेची होती. तिकीट राजेंद्र राऊतांना मिळाले तरीही राम सातपुते यांनी जराही नाराज नव्हता पूर्ण ताकदीने प्रचार केलेला होता. त्यांनी थेट माळशिरसमधील मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यातील मते फोडली. त्यात भर म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीचं अचूक मायक्रो प्लॅनिंग केलं. आपली मते फुटू न देणे आणि महाविकास आघाडीची मते खेचून आणणे या रणनीतीमुळे भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळवता आलाय. थोडक्यात सांगायचं तर धैर्यशील मोहिते पाटलांनी केवळ हवेत बाण मारले आणि अदृश्य शक्तींचा उदो केला, पण प्रत्यक्षात जयकुमार गोरे, राम सातपुते आणि राजेंद्र राऊत या त्रिकुटानं ग्राउंड लेवलला गेम फिरवून दाखवला.
लोकसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत मोहिते पाटलांचा करिश्मा चालला नाही, हेच या निकालानं स्पष्ट केलेलं आहे. सोलापूर विधान परिषदेच्या या धक्कादायक निकालावर तुम्हाला काय वाटतंय? मोहिते पाटलांचा डाव नक्की कुठे चुकला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.